काय मग कशी वाटली आपली सूनबाई? अशी सून शोधून सापडणार नाही. तुम्ही म्हणाला होतात ना, अगदी तशीच लक्ष्मी. अगदी खरं. नशीब काढले आपल्या मुलाने. लाईट गेली होय. काय हे? लाईट गेलीये? घ्या. एसी नाही, लाईटही नाही. बिल भरत नाही का हो तुम्ही? वाह, काय नशीबवान आहे ना आपला अशू. या मला देतोय तो. अजून आला पण नाहीये. लवकर आला असता तर सगळं आटपून घरी गेलो असतो ना, पण नाही. खूपच उकडत असेल ना. नाही हो, ठीक आहे, येतील लाईट्स. नाही नाही, आपण इथून जाईपर्यंत लाईट काही येणार नाहीये. कीर्ती असं काय बोलतेस? आपण शुभ कार्यासाठी आलोत. अगं मी पण तेच म्हणतेय काकू. अशा शुभ कार्याच्या वेळी अचानक लाईट जाते म्हणजे अपशकुनच आहे ना. हो नाही? मला तर असं वाटतंय हे स्थळ योग्यच नाहीये. कीर्ती, गरज असेल तेव्हाच बोलत जा. चांगलं दिसत नाही अगं असं. भाऊ, मी तुम्हाला सांगते, आपण सगळ्यांनी इथे येऊन फक्त वेळ वाया घालवलाय. कीर्ती जरा शांत बस ना. काय चाललंय? काय चुकीचं बोलते मी? अहो, हा माझ्या भावाच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि मला वाटतंय ही सोयरीक अजिबात योग्य नाहीये. आपण निघूया इथून. आशू पण अजून आला नाही. उठा, आपण निघूया. हो, मग मी त्याला तिथूनच जायला सांगू का? म्हणजे त्याने इथपर्यंत यायलाच नको ना. अरे काय चाललंय तुमच्या दोघांचं? जरा थोडा वेळ शांत राहा ना तुम्ही दोघे. तुला कसली एवढी घाई आहे? नाही काका, घाई नाहीये, पण जर लग्न जुळणारच नसेल तर मग इथे येण्याला काहीच अर्थ नाहीये. आणि तसंही आशू कुठेतरी अडकलाय. त्याला कारण हेच असेल की हे लग्न जुळूच नये आणि असंच नियतीला सुद्धा वाटत असेल. आई, हे बघ, मला खूप काळजी वाटते. हा नाही, आपण इथे थांबायलाच नको. प्लीज उठा ना. तुम्ही सगळे ऐकत का नाही आहात? हा नक्कीच अपशकुन असेल. उठा उठा, आपण जाऊया. काळजी कसली करताय? अरे माझा आशू दादा आला ना, म्हणून आले लाईट. होय की, त्यांनी पाऊल ठेवलं आणि लाईट आली लगेच. कीर्ती, याला म्हणतात शुभशकुन. बरोबर भाऊ, किती चांगला संकेत आहे हा. पण काय रे आशू, तुला यायला उशीर का झाला? म्हणजे कुठे अडकला होतास का? मला एक व्यक्ती भेटली म्हणून मला उशीर झाला. हा, पण तुला सांगतो, लेट आलास पण करेक्ट वेळेवर आलास. नाहीतर तुझी बहीण आम्हाला आता सगळ्यांना इथून घेऊन निघाली होती. अरे आशू, ही दिव्याची आई आणि आजी. नमस्कार. नमस्कार करतो. यशस्वी. अगं बाई, राहू दे. 'आणि माझी ओळख? 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 'आणि माझी ओ
हा माझा मित्र मांजा. नमस्कार. नमस्कार आजी. नमस्कार. वहिनी कुठे? अरे ए, आई मी सहज विचारलं. चल तिकडे. आई दादा आत्ताच लाजतोय, मग वहिनी आल्यावर काय होईल? संपदा अरे फॅन मोटर खराब झाली, रिप्लेस करायला सांग. शिवा तू आली नसतीस ना तर हा फॉल्ट कळालाच नसता. हो डिप्परचा भेजा बघ कसा आउट झालाय. माझा भेजा. मालकाला फोन कर आणि विचार रिप्लेस करायचंय की नाही. बरं मी बँकेतनं काढून आणलेले पैसे घरी द्यायचे, नाही तर आई लय मारेल. मी निघते. पळ. शिवा घरी नाही गेली अजून? हे काय जाते? कधी? लग्न लागल्यावर? काय रे, कुणाचं लग्न? अशी काय करतेस? आपल्या दिव्या दीदीचं लग्न ठरतंय ना. हो शिवा आम्हाला सांगितलं नाही तू. दिव्या दीदीने लग्न मोडायला कॉल पण नाही केला. शिवा तेरे को सच में मालूम है शादी का? अबे स्टेपनी काय बी बोलू नको. अरे एरियात कुठलाही कार्यक्रम असला तर आम्हाला पहिली खबर असते आणि तिलाही असणार. शिवा एक मिनिट. हे खरं आहे सगळं? अगं तो आपल्या बाजूचा इस्त्रीवाला आहे ना, तो मला सांगत होता की कुठली तरी मोठी फॅमिली आली आहे मोठमोठ्या गाड्या घेऊन. दिव्या दीदी पण नटून ठटून आली होती. सगळे आनंदात दिसत होते, म्हणजे लग्नाचंच बोलायला आले असणार ना. हे कुणीच फोन उचलत नाहीये. हे म्हणजे शिवाला खरंच माहिती नाहीये. नाही रे, काहीतरी लोचा झालाय. अरे मला न सांगता असं कसं दिव्याचं लग्न लावतील? दिव्या नाही, आपल्याला लग्न मोडायचं असेल तर फोन करून सांगते. नाही, आईने तर कन्फर्म सांगितलं असतं मला. सायलेन्सर तू ना काहीतरी लोचा केलाय ऐकताना. मी आले जरा. शिवा मी येऊ का? नाही, तू ते गाडीचं काम कर, मी आले. आता काही लग्न ठरलं की मस्तच. मग देसाई काय सांगेल ती रक्कम देतील आणि नारळ. फक्त ती शिवा नाही आली पाहिजे. तिला थांबवावं लागेल, दूर ठेवावं लागेल. नाव घेतलं आणि आलीच. अरे देवा, आता काय करू? शिवा. नाना तुम्ही इथे? हो, तुझीच वाट बघत होतो. का? आज काय स्पेशल आहे? आणि तेही मला न सांगता? नाना हे बघा, तुमच्या वयाचा रिस्पेक्ट करते मी म्हणून, नाहीतर. बघ शिवा, तुझा काही राग असेल ना तर मला मार, पण आज घरी जाऊ नको. तुझ्या बहिणीचं लग्न ठरतंय. म्हणजे सगळं खरं आहे तर आपल्यापासून सगळं लपवून करताय. हे बघ, तू बोलली होती ना तुझ्या बहिणीसाठी चांगलं स्थळ हवंय. हा, हे बघ अगं, खूप चांगलं स्थळ आहे. हे जर स्थळ गेलं ना तर ह्याच्यापेक्षा चांगलं स्थळ नाही मिळणार ग. शिवा माझं ऐक, तू आज घरी जाऊ नको. शिवा, ते मी बोललेलो बरोबर आहे ना? थोडे लग्नाचीच चर्चा चालू होती ना. शिवा काय झालंय? शिवा काही प्रॉब्लेम आहे का? बरोबर आहे नानांचं. दिव्याचं लग्न झालं पाहिजे. मी लांब राहायला हवं. माझ्यामुळे लग्न मोडेल. चांगली मुलं सारखी सारखी नाही मिळत. हे बघ, तू त्या नानाचं ऐकू नको. लय चालू माणूस असा तो. आणि तू दिव्याची बहीण आहे. तुला विचारल्याशिवाय लग्न कसं ठरू शकतं? आपण लग्न थांबवायचं काय? हा, ए शिवा, मुलगा चांगला आहे का वाईट फरक नाही पडत. दिव्याला तो मुलगा आवडतो की नाही फरक नाही पडत.
आपण जायचं काय? ए चला रे चला चल. इथून कोणी हलायचं नाही. अगं पण शिवा, अरे दिव्याला तो मुलगा आवडला असेल म्हणून तिने नसेल सांगितलं मला, नाही तर ती आपल्याला फोन करते ना. पण दिव्याला पण मी तिथे नकोय. पण चुकीचं आहे ना. हा ना. किती वेळा मदत केलीस तू तिला? जेव्हा जेव्हा ती पोरं तिला बघायला यायची, तिला आवडायची नाही, तर तू त्यांना पळून लावलेस. आणि आता तिचं लग्न ठरते आणि तू नसणार. त्यांना नको असेल मी तिथे. त्यांना वाटत असेल माझ्यामुळे गोंधळ होईल म्हणून नसेल सांगितलं मला. अरे लेकिन ये रॉंग है ना यार शिवा. हे बघ, ज्यांना आपली मदत हवी असते ना त्यांना आपण मदत करायची. पण ज्यांना वाटतं आपल्यामुळे खूप त्रास होतोय त्यांच्यापासून लांब राहायचं. अगो पण तुला त्रास होतोय त्याचं काय? अरे पागल आहे का? आपल्या बहिणीचं तिला आवडणाऱ्या मुलाशी लग्न होत आहे. सगळे खूप खुश आहेत. राजकुमारच असेल तो. आपल्या पप्पाची इच्छा आता पूर्ण होणार आणि आईला पण दिव्याचं टेन्शन होतच. आता ती पण रिलॅक्स आणि आई रिलॅक्स म्हणजे आपण रिलॅक्स. आपल्याला नाही काय वाईट वाटलं. तुम्हाला माझ्या थोबाडाकडे बघून वाटतंय का मला वाईट वाटलंय? अरे खुश आहे मी, खुश आहे, खूप खुश आहे. आपल्या बहिणीचं लग्न होतंय. तुम्ही जा, अरे कामाला लागा सांगते तर. ही गाडी आज द्यायची, त्या गाडीचा फॅन द्यायचा, त्याला कामाला लागा. जोरदार जोरदार लग्न लावणार आपण आपल्या बहिणीचं. अख्ख्या वस्तीत असं लग्न झालं नसेल असं लग्न लावणार आपण. आजी जरा दिव्याला बोलवता का? बोलवती बरं का तिला. दिव्या, अगर तयारी झाली असली तर ये की बाहेर. लवकर ये बरं का. हा येते. आशू आणि दिव्या, तुला भेटायला आमच्या घरातली सगळी मंडळी आली आहेत बरं का. थोड्या थोड्या वेळ त्या सगळ्यांकडे पण बघ. अरे आशू, तू पण लाजतोयस? बर, तुझं लाजून झालं असेल तर पुढची बोलणी करूया. अरे वा, वेळ झालो मी. वा, खरं म्हणजे आम्हाला सगळ्यांना तुमचे आभारच मानायचे होते. कारण तुमच्यामुळे एवढी गुणी मुलगी आमची सून होते. खरं म्हणजे आमच्या आशूला मुलगी पसंत आहे. मुलांनी एकमेकांना पसंत केलंय, त्यामुळे आता वेळ कशाला घालवायचा, लगेचच साखरपुडा उरकून टाकू.
आता लगेच? हो. ताई, शुभ कार्याला वेळ कशाला घालवायचा? आशू, खरंच फोटो पासून लग्नापर्यंत आलं रे. पण भाऊ आजच आशू, तुला मुलगी आवडली नाही का? मग आपण नको करूया साखरपुडा. हो बरोबर आहे. असं काही नाहीये. भाऊ पण असा अचानक साखरपुडा नाही, म्हणजे तयारी कशी होईल ना साखरपुड्याची आता लगेच? आम्ही सगळी तयारी करूनच आलोय. म्हणजे सीताई, पण आम्हाला काहीच सांगितलं नाही. म्हणजे किमान कीर्तीला तरी कल्पना दिली असती तर बरं झालं असतं ना. आम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. वाव. अच्छा. आशू, तुला दिव्या आवडली? दिव्या, तुला आवडला का आमचा आशू? वा, चला मग आता होऊन जाऊ दे साखरपुडा. चला चला साखर वाटा. चला चला. अप्पर, फायरिंगचा जरा प्रॉब्लेम वाटतं रे काहीतरी. अप्पर, काय रे, लक्ष कुठे आहे तुझं? त्या गाडीचा आवाज येत. शिवाच्या घरातल्याने चुकीचा केले. अरे पण काय पण बोला, शिवाचं मन लय मोठं आहे. ती घरी जाऊन वापस इकडे आली. शिवा, अरे यार, तू बोललेली ना वाईट लय वाटलं म्हणून. चांगलं वाटलं, बहिणीचं लग्न जमलं म्हणून. मग आता का शिवबी आहेस? आई आणि आजी, काही अडचण आहे का? तुम्ही दोघी चिंतित दिसताय. नाही म्हणजे नाही, चिंतेत नाही. मुलगी आता घर सोडून जाणार ना, म्हणून थोडं वाईट वाटतंय. काय वहिनी, खोटं आहे का ते? भय नाना म्हणतात ते बरोबर आहे. काय आहे ना भाऊ, अहो लेकरू घरातनं जाणार म्हणल्यानंतर वाईट वाटतंयच की. पण दुसरं म्हणजे काय आहे की एकदम तुम्ही साखरपुडा म्हणला आणि आमची काय बी तयारी नाही, म्हणून थोडस जरा, बाकी काही चिंता नाही. होय, नवरा मुलगा आहे, नवरी मुलगी आहे, आणखीन कसली तयारी हवी आजी? हो भय, पण मुलीकडची माणसं म्हणल्यानंतर थोडं. मुलीकडची मंडळी म्हणून तुम्ही आशीर्वाद द्यायला या. पण भाऊ, एवढ्या अडचणी आल्या तरी सुद्धा. कीर्ती, कुठलंही चांगलं काम अडचणी आल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे मी आणि सीतानी ठरवलं, आता उशीर करायला नको. हा संबंध आम्हाला आवडलाय, त्यामुळे आजच साखरपुडा उरकून टाकू. तर ते